अमरावती शहरामधील नामांकित न्यू हायस्कूल मेन शाळेच्या शताब्दी समारोहानिमित्त माजी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची शाळा हा उपक्रम राबविण्यात येणार असून 21 जानेवारी रोजी विभिन्न क्षेत्रातील कार्यरत माजी विद्यार्थी यांचा एक दिवसीय शाळेमध्ये उपस्थित राहणार आहे। या एक दिवसीय शाळेमध्ये 1950 ते 2023 सालापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून नुकतीच त्या संदर्भामध्ये 7 जानेवारी रोजी न्यू हायस्कूल मेन शाळेमध्ये सभा घेण्यात आली। या सभेमध्ये 100 पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सभेचं नियोजन करण्यामध्ये आपला सहभाग नोंदविला। दिनांक 21 जानेवारी रोजी होणाऱ्या एक दिवसीय शाळेमध्ये आजी आणि माजी शिक्षक विद्यार्थ्यांची तासिका घेणार असून शाळेची सुरुवात सकाळी 11:30 वाजता प्रार्थना व राष्ट्रगीताने होणार आहे। मधल्या सुट्टीमध्ये माजी विद्यार्थी घरून आणलेला डब्याचा तसेच शाळेत तयार करण्यात येणाऱ्या खिचडीचा आस्वाद आपल्या बालमित्रांसोबत घेणार आहेत। एकूण 5 तासिका होणार असून विद्यार्थ्यांनी पांढरा शर्ट घालून सर्व आजी माजी विद्यार्थी पांढरा शर्ट घालून शाळेमध्ये येणार आहेत। अंतिम तासिका खेळांची होणार आहे। या एक दिवसाच्या शाळेमुळे माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वात जगण्याची संधी मिळणार असून जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळणार आहे। त्यामुळे शाळेच्या जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नूतन विदर्भ शिक्षण मंडळ या संस्थेचे सचिव निनाद सोमण व शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जदबंसी यांनी केला आहे। नमस्कार, मी मुख्याध्यापिका न्यू हायस्कूल मेन वर्षा यादव। 2024 हे आमचं शताब्दी वर्ष आहे आणि आम्ही शताब्दी समारोह साजरा करतो आहे। या शताब्दी समारोहामध्ये आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांना सामावून घेतो आहे, सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। जवळपास 5000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे। 21 तारखेला आम्ही माजी विद्यार्थ्यांसाठी एक इव्हेंट केलेला ठरवलेला आहे। त्या इव्हेंटमध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांना म्हणजे 1924 पासून जे आजतागायत सर्व माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थी म्हणून यायचं आहे। त्याच्याकरता आम्ही ड्रेस कोड पण ठेवलेला आहे। साधारणतः व्हाईट शर्ट आणि हॉकी पॅन्ट। आता ज्यांच्याजवळ हॉकी पॅन्ट नसेल तर फक्त व्हाईट शर्ट कंपल्सरी आहे, पॅन्ट ब्लॅक किंवा हॉकी पॅन्ट चालेल। त्यानंतर त्यांना एक वही सोबत आणायची आहे, म्हणजे बॅग आणायची आहे, टिफिन आणायचं आहे, वॉटर बॉटल आणायची आहे आणि त्यांना सायकलवर शाळेत यायचं आहे। गाड्या अलाउड नाहीच आहे। आणि जे विद्यार्थी अतिशय म्हातारे आहेत किंवा येऊ शकत नाही तर त्यांनी तसं कळवायचं आहे, म्हणजे शाळा त्याची व्यवस्था करणार आहे। एकूण आम्ही 4 पिरियड्स घेणार आहोत आणि त्या 4 पिरियड्समध्ये सर्व माजी शिक्षक पण आम्ही आमंत्रित केलेले आहेत। जे शक्य आहे तसे सगळे माजी शिक्षक येणार आहेत आणि ते माजी शिक्षक त्या विद्यार्थ्यांचा क्लास घेणार आहेत। असे एकूण 4 पिरियड्स आणि रिसेसमध्ये टिफिन आणायचं आहे। त्यानंतर मिड डे मील जे आहे त्याची पण आम्ही व्यवस्था या विद्यार्थ्यांसाठी केली आहे। याद्वारे मी सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करते की ज्या विद्यार्थ्यांना या इव्हेंटची माहिती आहे किंवा या समारोहाबद्दल माहिती आहे त्यांनी तर या ठिकाणी यायचंच आहे। शिवाय ज्या विद्यार्थ्यांना याची माहिती नाही आता होते आहे त्यांनी शाळेशी संपर्क साधा आणि मोठ्या संख्येने या समारोहामध्ये सामील व्हा। त्याचप्रमाणे 27 आणि 28 जानेवारीला आपण उद्घाटन घेतो आहे या शताब्दी समारोहाचं, त्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने या असं मी याद्वारे आवाहन करते न्यू हायस्कूल मेन परिवारातर्फे आणि नूतन विदर्भ शिक्षण मंडळाद्वारे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।